आता आपण सुपरफास्ट 100 बातम्या बघणार आहोत। राज्यात पुन्हा उष्णतेची लाट अतितीव्र झालेली आहे। रविवारी अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये देशातील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांचा पारा 45 अंश इतका होता। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उंडाळे भागातील 11 गावांमध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत होती। आमदार अतुल भोसले यांच्याकडे शेतकऱ्यांनी वाकुर्डे योजनेचं पाणी सोडण्याची मागणी केली होती। शेतकऱ्यांच्या मागणीला यश आलं। आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे अखेर वाकुर्डे योजनेचं पाणी उंडाळे धरणातून सोडण्यात आलं। यावेळी विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये घट झाली आहे। परिणामी मुंबईतील किरकोळ बाजारामध्ये प्रति किलो भाज्यांचे दर सरासरी 15 ते 20 रुपयांनी वाढलेले आहेत, तर काही भाज्यांच्या दरामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे। नागपूर विभागामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी तब्बल 18,25,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलंय। धान, कापूस, सोयाबीन, तूर आणि तेलबिया पिकांच्या उत्पादन वाढीवर भर देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरी यांनी केलेल्या आहेत। गोंदिया हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आता जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असून शेतकरी मोठ्या प्रमाणात धान विक्री करता खरेदी केंद्रावर पोहोचत आहेत। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 58,136 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, तर 6,297 शेतकऱ्यांकडून 3,05,69 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे। भुसावळच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कुणीही उपस्थित नसताना पंखे, एसी आणि लाईट सर्रासपणे सुरू असल्याचं दिसून आलंय। विजेचा अपव्यय होत असताना सुद्धा संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। सरकारी कार्यालयांमध्ये ऊर्जा बचतीबाबत सतत सूचना दिल्या जात असतात, प्रत्यक्षात मात्र नियमांचं पालन होत नसल्याचं या गोष्टीवरून स्पष्ट होत आहे। मुंबईतील शिव उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे। दोन्ही गर्डर बसवण्याचं काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून 15 जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन आहे। 15 ऑगस्टपासून पूल वाहतुकीकरता खुला होणार आहे। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगाव करता 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। यामध्ये सावंतवाडी रोडसाठी 8 आणि मडगावसाठी 2 विशेष फेऱ्यांचा समावेश आहे। वांद्रे वरळी सागरी सेतू मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प पूर्णपणे जनहिताचा आहे असं निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयानं या सेतूवरील टोल वसुलीसाठीच्या नवीन निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे। ऐन सुट्यांच्या हंगामात रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वेचं वेळापत्रक अक्षरशः कोलमडल्याचं चित्र होतं। रविवारी मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। सावंतवाडी इथं संध्याकाळी 8:40 येणारी गाडी रात्री 11:30 वाजता दाखल झाली, म्हणजे 11:30 वाजता दाखल झाली। यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारे शेकडो प्रवासी 3 ते 10 तासांपासून प्रतीक्षेत अडकून पडले। नवी मुंबई विमानतळ आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या रोजगारात स्थानिक तरुणांना संधी मिळावी यासाठी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला। त्यासाठी अलिबागमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं। यात या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। मराठीत नामफलक लावण्यात टाळाटाळ करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करण्याकरता महापालिकेनं कंबर कसली आहे। 3 दिवसांमध्ये सुमारे 296 आस्थापनांविरोधात अधिनियमाअंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे। मनमाड शहरात किरकोळ वादातून एका तरुणाची तलवार आणि कोयत्यानं निर्घृणपणे हत्या करण्यात आली। सुदर्शन चव्हाण असं मृत तरुणाचं नाव आहे। ईदगाह परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलेला आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीसाठी अर्ज करण्याकरता आता केवळ शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत, मात्र अद्याप जेमतेम 60,000 अर्ज अनामत रकमेसह दाखल झालेले आहेत। घरांच्या अवाजवी किमतीमुळे सर्वसामान्यांनी या लॉटरीकडे पाठ फिरवलेली आहे। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर नियमभंगामुळे होणारे अपघात रोखणं आता शक्य होणार आहे। बेशिस्त वाहन चालकांवर पुढील महिन्यापासून वचक बसेल। या मार्गावर बसवण्यात आलेली
इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पुढील महिन्यापासून कार्यान्वित होती आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर ते जालना दरम्यानच्या 364 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही सेवा सुरू केली जाते. त्याद्वारे वाहन चालकांकडून होणाऱ्या 16 प्रकारच्या नियमभंगांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम लढत सुरू असतानाच पृथ्वीराज मोहोळ यांना दुखापत झाल्यानं त्यांना सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे महेंद्र गायकवाड यांनी 52व्या हिंदकेसरी स्पर्धेचा किताब पटकावला. राज्यात 10वीचा निकाल जाहीर होईन आठवडा उलटलाय. 10वीच्या परीक्षेमध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर पुनर्परीक्षार्थी असे मिळून एकूण 15 लाख विद्यार्थी 11वी प्रवेशासाठी पात्र आहेत. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत केवळ 9,54,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात झाली. आतापर्यंत 15.36 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे. विक्रमी गर्दीसोबतच यात्रेदरम्यान भाविकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. मालवण वेंगुर्ला जवळच्या निवती रॉक समुद्रामध्ये अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार स्थापित करण्याकरता अखेर मुहूर्त मिळालेला आहे. 18 मे पासून स्कटलिंगच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. हर घर नल हर घर जल या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याकरता जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामं राज्यात सुरू आहेत. मात्र ही कामं करणाऱ्या ठेकेदारांना गेल्या वर्षभर झालेल्या कामाचे पैसेच दिले गेलेले नाहीत. अनेक ठेकेदार आर्थिक विवंचनेत आहेत. यावर चर्चा करण्याकरता महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय कंत्राटदार महाअधिवेशन भिवंडी तालुक्यातील रांजनोली इथं पार पडलं. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंबईतील नागपाडा पोलिसांनी अटक केली. दुकानाचं शेड स्क्रूड्रायव्हरनं उचकटून 1,43,000ची रोकड त्यानं चोरली. इब्राहिम युनुस खान उर्फ टकलिया असं सराईत आरोपीचं नाव आहे. नागपूरमधील मोमीनपुरा इथल्या फाजिला जबीन हिचा अमरावतीमधील सासरी मृत्यू झाला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा आरोप करत माहेरच्या लोकांनी मृतदेह कब्रस्तानमधून ताब्यात घेतला. या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गोंदियात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यानं छत्तीसगडमधून अटक करण्यात आली. गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरात चोरट्यानं अनेक घरफोड्या केल्या आहेत. चोरट्यानं चोरलेल्या वस्तूंपैकी काही मुद्देमालही जप्त केला. यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. वाशिम शहरामध्ये आलिशान कारमधून गो तस्करीचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी गाईला गुंगीचं औषध दिलं. वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या परिसरातील एक व्यक्ती घरातून बाहेर गेल्यानं गो तस्करांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संभाजीनगर महापालिकेच्या EV वाहन खरेदी निर्णयाविरोधात MIMनं सायकल मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलं जाणार आहे. शहरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी रुपयांची EV वाहनं खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप MIMनं केलेला आहे. MIMच्या नगरसेवकांनी हा आरोप केला आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि तहसीलदार मृणाल जाधव यांनी भर उन्हात दुचाकीवरून शेतकऱ्यांच्या बांधावर जात जलतारा प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली. आगामी पावसाळ्यामध्ये कमी पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं जलसंधारणाच्या कामांना वेग दिला. मुंबई पालिकेच्या ई-वॉर्ड ऑफिसनं जतन केलेले जन्म विवाह मृत्यू प्रमाणपत्रांसह जुनी कागदपत्र आता एका क्लिकवर अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार आहेत. यासाठी पालिका नागरी दस्तावेजांचं AIच्या माध्यमातून स्कॅनिंग करून जतन करणार आहे. यामुळे प्रशासनातील कामकाजात पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. संभाजीनगर शहरातील खोकडपुरा परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखोंचं नुकसान झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पालघरमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। इंधनाचा पुरवठा कमी झाल्याच्या अफवेनंतर स्थानिकांनी यावेळी मोठी गर्दी केली। दरम्यान या ठिकाणी काही पेट्रोल पंपही बंद आहेत। भुसावळला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी नदीच्या बंधाऱ्यामध्ये केवळ 8 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता। दरम्यान हतनूर धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं असल्यानं तुर्तास भुसावळ शहराचा पाणी प्रश्न सुटलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त धरणगाव तालुक्यामध्ये जलसंधारणाकरता मोठी मोहीम हाती घेण्यात आली। तालुक्यामध्ये नाले खोलीकरण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रकल्पांतर्गत धरणगाव तालुक्यातील तब्बल 420 किलोमीटर नाल्यांचं खोलीकरण करण्यात येणार आहे। आपण एक सविस्तर बातमी बुलेटिनमध्ये बघतोय। थेट तुमच्या घरातून या नाटकाचा 150वा प्रयोग बोरिवली प्रबोधनकार ठाकरे इथं करण्यात आला। या नाटकाचे निर्माते सचिन कदम आणि प्रमुख भूमिकेत लेखक दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, प्रथमेश शिवलकर, ओमकार राऊत, भक्ती भाग्यश्री आहेत। या 150व्या प्रयोगाच्या नाटकानिमित्त प्रमुख पाहुणे आले होते। त्यामुळे थँक्यू सो मच। महेश कोठारे आणि अभिजित सावंत या दोघांनीही दिग्गजांचा सत्कार केला। खूपच मस्त वाटतंय आणि आता 150 अजून 150 असं करून एक 1,500 प्रयोगाचा टप्पा आता पार कधी होतोय याची वाट मी बघतोय। पुन्हा आपण बघूया सुपरफास्ट घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारांनी शरद पवार यांना साकडं घातल्याची सूत्रांची माहिती आहे। साहेब काहीतरी करा अशी विनवणी शरद पवारांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या काही आमदारांनी शरद पवार यांना फोन केला असं कळतंय। चंद्रकांत नवघरे यांनी हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार निवडून येईल असा दावा केलेला आहे। दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असल्यानं विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले। भोसरीमध्ये माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांना धारेवर धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत करण्याकरता मदत केली, मात्र तुमचे नगरसेवक सहकार्य करत नसल्याचा आरोप करत मंगला कदम यांनी लांडगेंना जाब विचारला। मराठा आरक्षणाऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा उभा करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंना दिलाय। सगळ्या जाती धर्मातील शेतकऱ्यांकरता आपण लढत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली। नांदेडमध्ये आयोजित भाजपच्या 2 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरावर उधळपट्टीचे आरोप होत आहेत। महागड्या वातानुकूलित हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी शाही मेजवानीची व्यवस्था करण्यात आलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलेलं असतानाच भाजपकडून त्याला हरताळ फासण्याची चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली। डॉलर लवकरच 100 रुपयांवर जाईल, पेट्रोल 120 ते 130 रुपये लिटरवर जाईल असा दावा त्यांनी केला। ईश्वरपूर इथल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी आर्थिक संकटामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल असं मत व्यक्त केलेलं आहे। पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर मैदानावर आयोजित ॲग्री हॅकेथॉन 2026च्या समारोप समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील नव्या संशोधनावर आधारित स्टार्टअप्सच्या प्रदर्शनाची पाहणी केली। सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरील पोलिसांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या नेत्याला सन्मानाची वागणूक मिळाली नाही अशी टीका करत खोत यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची अचानक पाहणी केली। यावेळी त्यांनी थेट महसूल सहाय्यकाच्या खुर्चीवर बसून कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला। नागरिकांची कामं पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण करा अशा सूचना दिलेल्या। नेट पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयनं लातूरमधील एका खासगी क्लासची पुन्हा चौकशी केली। दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांनी क्लासमधील कागदपत्र, संगणक आणि विद्यार्थ्यांच्या नोंदींची तपासणी केली। या कारवाईमुळे लातूरच्या कोचिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे। नांदेडमध्ये नीट निकालापूर्वीच विद्यार्थ्यांच्या गुणांची जाहिरात करणाऱ्या एका खासगी कोचिंग क्लासेसची चर्चा सुरू झाली आहे। सीबीआय चौकशी झालेल्या विद्यार्थिनीला केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 180 गुण मिळाल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून संबंधित क्लासेस आता तपास यंत्रणेच्या रडारवर आलेले आहेत।
12 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन, म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाहीत. त्यामुळे इथं आज आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. पण अतिशय वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे. लासलगाव या महाराष्ट्रातलं ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातली एक आहे. त्यामुळे इथे असणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन इथं येतो. त्यामुळे इथं शेतकरी आज जो आलेला आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मग त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे आम्ही सर्वजण ठरवणार आहोत. दादा, सातत्याने कांदा अनुदान जाहीर केलं जातं, मात्र शेतकऱ्यांच्या पत्रावरती मिळतच नाही. नाही बघा, गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने. 50 रुपये फक्त आले, बाकी 150 रुपयाचं काय. त्याच्याचबरोबर होतं काय की इलेक्शनच्या आधी तिथं सांगितलं जातं, आता 2023ला 24 रुपये डिक्लेअर केले होते की, पण तेव्हा मार्केट 28 रुपये होतं. तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू. पण आत्ता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे, जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे तेव्हा तुम्ही कुठेतरी बोलला पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ. पण तसं कुठंच काय होताना दिसत नाही. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्या महत्त्वाच्या आहेत. पण कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनीबरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, मार्केट कमिटीमध्ये नाफेड पण यायचं, व्यापारी पण राहायचे, त्यांच्यात आपापसात एक स्पर्धा व्हायची आणि त्याचा फायदा शेतकऱ्याचा मिळायचा. तो त्या ठिकाणी होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाफेड बरोबर एक कंपनी अशी पण होती ज्याच्यामध्ये खरात जो नाशिकचा आहे ना, जो एकदम फेमस भोंदूबाबा, तो सुद्धा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्लेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला तर पैसा मिळालाच नाही. खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे काढले गेले आणि खरा शेतकरी मात्र त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मार्केट कमिटीला विश्वासात घेऊन शेतकऱ्याला काय करायचं हे तिथं शासनाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे इथं आता फक्त आजची सुरुवात आहे. शेतकऱ्यांशी आम्ही बोलू, शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं यासाठी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. नक्की कुठे कुठे आंदोलन आहेत? कारण एकीकडे तुम्ही करताय, संभाजीनगरला अंबादास दानवे पण आहेत, कुठे कुठे आज राज्यात नाही, आंदोलन शेवटी हे बघा, शेतकऱ्यांनी सगळ्या त्या ठिकाणी. परत एकदा सुपरफास्ट 100. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाच्या सुनावणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं घेतला. बीडचे विशेष मकोका न्यायाधीश VH पटवदकर यांची संगमनेर इथं बदली करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी नव्या न्यायाधीशांसमोर होणार आहे. दरम्यान धुळे इथल्या न्यायाधीश JR पुलाते यांची बीडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून सोलापुरामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाले. सिव्हिल हॉस्पिटल ते भाजप कार्यालयापर्यंत मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पेपरफुटी प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. देशभरामध्ये गाजत असलेल्या नीट घोटाळ्याचा मास्टरमाइंड PV कुलकर्णींबाबत नवी माहिती समोर आली आहे. कुलकर्णी हा मूळ बीडचा आहे. बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये त्याचं वडिलोपार्जित घर होतं, ते त्यानं पाडलं. त्या घराच्या जागेवर आता खर्च करून टोलेजंग 5 मजली सदनिका उभारली गेलेली आहे. विशेष या इमारतीचं बांधकाम करताना नियमांचं पालन केलं गेलेलं नाही असा आरोप परिसरातील नागरिक करतात. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे. तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास होणार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत व्यक्त केलं. दरम्यान ट्रस्टचे सरचिटणीस आमदार हेमंत रासने यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातील साठा उन्हामुळे झपाट्यानं घटतोय. वाढतं तापमान, धरणाचा पाणीसाठा 40.80% आला आहे. 13 एप्रिलला जायकवाडी धरण 56.4% पाणीसाठा होता. एका महिन्यामध्ये 13 मे रोजी तो 46.14% आला, तर 16 मे रोजी सकाळी धरणामध्ये केवळ 40.80% पाणी जिवंत जलसाठा शिल्लक होता किंवा पाणी शिल्लक होतं. साताऱ्यातील शाहू स्टेडियम इथं पार पडलेल्या हिंदकेसरी स्पर्धेमध्ये 2026 या महिला हिंदकेसरी किताब हरियाणा इथल्या काजल डोचक
यांनी पटकावला. दिल्लीच्या खुशी दलाल आणि हरियाणाच्या काजल यांच्यामध्ये अंतिम सामना पार पडला. यामध्ये महिलांच्या मधून हरियाणाच्या काजल या वर्षीचा हिंदकेसरी गदेच्या मानकरी ठरलेल्या आहेत.